मार्क कृषी वर्तमान पहिला अध्याय आणि 14 आणि 15 ह्या वस्तूवर आपण आज अभ्यास करणार आहोत. प्रार्थना करू. प्रेम स्वर्गीय बापा, आम्ही तुला गौरव देतो, तुझे आभार मानतो. पुन्हा एक वर तू आम्हाला एकत्रित केलं. प्रेम स्वर्गीय बापा, तुझी दया, तुझी कृपा तू आम्हावर कर अशी विनंती करतो. जगामध्ये राहत असताना प्रेम स्वर्गीय बापा, ज्या दैवी ज्ञानाची आम्हाला आवश्यकता आहे, जगामध्ये आमची उन्नती करून घेण्यासाठी, सुरक्षित राहण्यासाठी आणि इतरांना या सर्व गोष्टी सांगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. तू दया, तुझी कृपा करो. विनंती प्रभू येशूच्या गौरी नावात मागतो, म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. मार्क सुवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 14 आणि 15 या वचनावर आपण आज या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. मार्क पहिला अध्याय 14 आणि 15 वचन. योहानाला अटक झाल्यानंतर देवाची सुवार्ता गाजवीत गालिलात आला व म्हणाला. योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाची सुवार्ता गाजवीत गालिलात आला व म्हणाला, काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. आणि आज जो काही आपला विश्वास आहे तो म्हणजे देवाचं राज्य आणि देवाच्या राज्यामधली व्यवस्था, याच्यावर आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. यापूर्वी आपण शैतान आणि त्याच्या राज्यातली व्यवस्था याच्यावर आपण अभ्यास केला. आता देवाचं राज्य आणि त्याच्या राज्यातील व्यवस्था याच्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. आणि शैतानाचं जे काही राज्य आहे ते आम्ही पवित्र शास्त्रामधून पाहिलेलं आहे, आम्ही अनुभवत आहोत आणि आम्ही जगामध्ये राहत आहोत. जगाची परिस्थिती आम्ही सर्व काही आज अनुभवली आहे, पाहिले आहे. जे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे ते सत्य आहे. आम्हाला हे याचा प्रचिती आम्हाला या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून हा जो अभ्यास आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आणि प्रभू त्या ठिकाणी म्हणाला, काळाची पूर्णता झाली आहे. काळाची पूर्णता झाली आहे. अतिशय महत्वाची गोष्ट प्रभू ह्या यहुदी लोकांना त्या ठिकाणी सांगत आहे. गलती 4 अध्याय आणि 4 वचनामध्ये पावलाने या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. गलती 4:4 मध्ये गलती 4:4 परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मलेला होता. आणि काळाची पूर्णता झाली असं प्रभू त्या ठिकाणी म्हणाला. म्हणजे जुन्या काळातील जे सर्व शास्त्रलेख आहेत प्रभू जन्माविषयी आणि देवाच्या राज्याविषयी, ती वेळ पूर्ण झाल्याची प्रभू यहुदी लोकांना त्या ठिकाणी सांगत आहे. यहुदी लोकांना नियमशास्त्र चांगले त्यांना माहीत होतं, त्यांना संदेशाचे ग्रंथ त्यांना माहीत होते, शास्त्रलेख त्यांना माहीत होते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मसीहाची ते वाट पाहत होते. मसीहाची ते वाट पाहत होते. आणि मग 4:24 मध्ये, योहान 4:24 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. योहान 4:24 मध्ये, 4:25 योहान 4:25 मध्ये, तिसरी त्याला म्हणाली, मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे हे मला ठाऊक आहे. तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेल. आणि प्रभू त्या ठिकाणी म्हणाला, काळाची पूर्णता झालेली आहे. आणि प्रभू जे बोलला ते अतिशय महत्वाच्या गोष्टी तो ह्या यहुदी लोकांना त्या ठिकाणी सांगत होता. आणि नियमशास्त्र लिहिण्यात आलं, संदेश त्यांचे पुस्तकं लिहिण्यात आले, तेव्हापासून हे लोक प्रभू त्या ठिकाणी ते वाट पाहत होते. आणि मग त्या ठिकाणी काळाची पूर्णता झाली. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे त्याच्या अगोदर योहानाला परमेश्वराने पाठवलं. तो निरोप्या म्हणून तो घेऊन आला.
आणि तो यहुदाच्या रानात तो घोषणा करू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्ग राज्य जवळ आलेलं आहे. आणि मग आज आपला जो काही विषय आहे तो विषय म्हणजे देवाचं राज्य आणि देवाच्या राज्याची व्यवस्था. आणि मग आता याचा उद्देश काय आहे त्याच्याकडे आम्ही प्रथम आपलं लक्ष लावणार आहोत की देवाचं राज्य जे आहे ते येण्याचा उद्देश काय आहे. सर्वात पहिली गोष्ट आपण पाहिली की यहुद्यांना हे प्रथम समजावं. सगळ्यात पहिली गोष्ट की यहुद्यांना हे समजावं की ज्या मसीहाची ते वाट पाहत होते तो मसीहा त्या ठिकाणी आलेला आहे. यहुद्यांचा जो काही समज असलेला आम्हाला पहा मिळतो. यहुदी लोकांचा जो काही समज होता आम्हाला स्तोत्र 123:1 मध्ये आम्ही त्या ठिकाणी पाहतो. स्तोत्र 123:1 मध्ये हे स्वर्गात राजासनारूढ असणाऱ्या मी आपले डोळे तुझ्याकडं वर लावतो असं यहुदी लोक त्या स्तोत्रामध्ये ते म्हणत होते. आणि त्यांना असं वाटत होतं की देवाचं राज्य स्वर्गात आहे आणि तो स्वर्गात राजासनावर बसलेला आहे. परंतु त्यांना समजावं की देवाचं राज्य या पृथ्वीवर आलेलं आहे हे त्यांना समजावं. यासाठी प्रभू येशू म्हणाला काळाची त्या ठिकाणी पूर्णता झाली आहे. दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळतं की त्यांना त्यांचं राज्य त्यांना स्थापन करायचं होतं. पारतंत्र्यातून त्यांना मुक्त व्हायचं होतं. आणि मग ते अशा राजाची वाट पाहत होते की तो काय करेल, घोड्यावर तो बसून येईल, राज्य स्थापन करील आणि मोठं युद्ध करील आणि रोमन लोकांपासून तो आमच्या पारतंत्र्यामध्ये तो आमची सुटका करील. परंतु प्रभू येशूने पिलाताला सांगितलं की माझं राज्य या जगाचं नाही. 18:36 मध्ये योहान 18:36 मध्ये प्रभू येशू त्या ठिकाणी म्हणाले की माझं राज्य या जगाचं नाही. योहान 18:36 मध्ये योहान 18:36 मध्ये येशूने उत्तर दिले माझे राज्य ह्या जगाचे नाही, माझे राज्य ह्या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती, परंतु आता माझे राज्य येथले नाही. आणि तो राज्याची घोषणा करू लागला त्यावेळेस आम्हाला पहा मिळतं की ते जबरदस्तीने त्याला राजा करू पाहत होते. योहान याचा 6वा अध्याय जेव्हा आपण पाहतो त्या 6व्या अध्यायामध्ये 15 वचनामध्ये योहान 6:15 मध्ये मग ते येऊन आपणास राजा करण्याकरता बळजबरीने धरण्याचे बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेलेला आम्हाला पाहायला मिळतं. आणि यहुद्यांना हे समजावं की देवाचं राज्य केवळ स्वर्गामध्ये नाही तर आता ते या पृथ्वीवर आलेलं आहे. आणि जो राजा जन्मलेला आहे तो यहुद्यांचा राजा आहे, परंतु त्याचं राज्य येथलं नाही तर त्या राज्यामध्ये त्यांना अधिकार नियमशास्त्राप्रमाणे त्यांचा अधिकार होता की त्या राज्यामध्ये प्रथम त्यांना त्या ठिकाणी प्रवेश मिळावा. कारण त्यांच्यातूनच प्रभू सुद्धा काय झालेलं आहे, जन्म झालेला आहे आणि काळाची पूर्तता झाली. हा अतिशय महत्वाचा शब्द त्यांना प्रभू येशू म्हणत असलेला आम्हाला पहा मिळतो. कारण जगाला त्या काळचे जे राष्ट्र होते त्यांना हे काहीच कळत नव्हतं. त्यांचे धर्मग्रंथ त्यांचे वेगळे होते, त्यांचे दैवत वेगळे होते, त्यांच्याकडे शास्त्र त्यांच्याकडे नव्हते. पण इस्रायल लोकांकडं नियमशास्त्र होतं आणि त्यांना हे गोष्टी उत्तम कळाव्या यासाठी आम्हाला पहा मिळतं प्रभू येशू आणि योहान त्या ठिकाणी घोषणा करून काळाची पूर्तता झाली. आणि मग पुढे तो काय म्हणतो, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. पहिला मुद्दा आपण पाहिला की यहुदी लोकांना हे समजावं की ज्याची ती वाट पाहत होते ते आता आलेलं आहे. देवाचं राज्य येण्याचा दुसरी महत्वाचा उद्देश आम्हाला पहा मिळतो. देवाचं राज्य येण्याचा दुसरा उद्देश आम्हाला पाहायला मिळतो की शैतानाच्या राज्यामध्ये जे लोक बांधलेले आहेत
जे नाशाकडे त्या ठिकाणी जात आहेत, जे बांधलेले आहेत त्यांना मुक्त करणं आणि देवाच्या राज्यामध्ये आणून बसवणं, त्याच्यासाठी ही घोषणा केली जात असलेली आम्हाला पाहायला मिळतं. योहान 8:32 मध्ये प्रभू येशू त्या ठिकाणी यहुदी लोकांना तो सांगत आहे की तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला काय करील, बंधमुक्त करील. तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. या गोष्टी आम्हाला देखील समजाव्या. हे राज्य कशासाठी या जगामध्ये आलेलं आहे. जगाविषयी आम्ही उत्तम अभ्यास केला आणि शैतानाने किती लोक बांधून ठेवले आहेत, किती लोकांचा तो नाश करत आहे, हे आम्ही आज डोळ्याने पाहत आहोत. आणि देवाचं राज्य येण्याचा उद्देश त्यांना तिथून बाहेर काढावं आणि जीवनामध्ये आणावं, हा उद्देश आम्हाला पाहायला मिळतो. तिसरा जो उद्देश आहे तो म्हणजे जगामध्ये मंडळीची स्थापना करणं. मत्ती 16:18 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं देवाचं राज्य येण्यासाठी दुसरा जो महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मंडळीची स्थापना करणं. मत्ती 16:18 मध्ये मत्ती 16:18 मध्ये, आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचील व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही. आपण पाहिले की 2 मेंढपाळ जगामध्ये आहे, एक मृत्यू, एक मेंढपाळ आहे आणि त्याच्या पाठीमागे आधी लोक सर्व जात आहेत आणि अधोलोकात जाऊन सर त्या ठिकाणी पडत आहेत. आणि मंडळीची स्थापना यासाठी केली की त्या ठिकाणी कुणी जाऊ नये, त्यांचं तारण व्हावं आणि त्यांना त्या राज्यातून काढून मंडळीमध्ये सुरक्षित ठिकाणी त्यांना ठेवावं. हा देवाचा महत्वाचा उद्देश आम्हाला पाहायला मिळतो. आणि पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे अतिशय महत्वाची. लूक याचा 1 अध्याय 17 वचनामध्ये, लूक 1:7 मध्ये, लूक 1:7 मध्ये बापाची अंतःकरणे, लूक 1:7 मध्ये, लूक 1:17 लूक 1 अध्याय 17 वचन, लूक 1 अध्याय 17 वचन, बापाची अंतःकरणे मुलाकडे व आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी, म्हणून तो येईल याच्या आत्म्याने व सामर्थ्याने तो पुढे चाले. देवाच्या राज्यासाठी पवित्र प्रजा तयार करणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला मंडळीविषयी आम्हाला पाहायला मिळतं. ह्या 3 गोष्टीविषयी देवाच्या राज्याची घोषणा त्या ठिकाणी केली जात असलेली आम्हाला पाहायला मिळतं. मंडळीमध्ये देवाच्या राज्यासाठी प्रजा तयार होत आहे का, म्हणून मंडळी किती महत्वाची आहे हे आम्हाला समजावं. आणि मंडळीला ज्या आज्ञाविधी नियम दिलेले आहेत त्याद्वारे देवाने मंडळीमध्ये दैवी व्यवस्था आणलेली आहे. जसं जगामध्ये शैतान त्याचं राज्य आहे, तसं मंडळीमध्ये पवित्र शास्त्रातील नियमाच्या द्वारे दैवी व्यवस्था असलेली आम्हाला पाहायला मिळते. ज्यावेळेस घोषणा करण्यात आली त्यावेळेस त्या घोषणेचा परिणाम आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. बाप्तिस्मा करणारा योहान त्या ठिकाणी मोठमोठ्याने घोषणा करू लागला आणि मग ही घोषणा ऐकून सर्व लोक त्या ठिकाणी भयभीत झाले आणि त्यांना सांगितलं पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं. आणि याचा परिणाम आम्हाला पाहायला मिळतो. मत्तीचं पुस्तक त्याचा 3 अध्याय, मत्तीचं पुस्तक 3 अध्याय 3
ते 5 वचनामध्ये याचा परिणाम आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे, पश्चाताप करा घोषणा होऊ लागली, त्यावेळी त्याचा परिणाम आम्हाला ताबडतोब त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मत्तई 3:3 ते 6 मध्ये, मत्तई 3:3 ते 6 मध्ये त्याच्याच विषयी यशाया संदेशाच्याद्वारे सांगितले होते की अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा. ह्या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता. आणि 5व्या वचनामध्ये आम्हाला त्याचा परिणाम पाहायला मिळतो. तेव्हा यरुशलेम व सर्व यहुद्या यार्दनेच्या आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला. त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्दन नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला आणि देवाच्या राज्यामध्ये भरणा व्हायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली. लोक देवाच्या राज्यामध्ये येऊ लागले आणि देवाच्या राज्यासाठी एक प्रजा त्या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आम्हाला पाहायला मिळतं. आणि देवाच्या राज्यामध्ये येण्यासाठी प्रभू येशूने देखील सांगितलं आणि योहानाने देखील सांगितलं की पश्चाताप करा, आपल्या पापासाठी पश्चाताप करा. जे पश्चाताप करतील आणि बाप्तिस्मा घेतील त्यांचा प्रवेश देवाच्या राज्यामध्ये व्हायला सुरुवात झालेली आम्हाला पाहायला मिळतं. योहान याचा 3रा अध्याय, योहान शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि निकोदेमे बरोबर झालेलं संभाषण आम्ही त्या ठिकाणी पाहतो 1 ते 5 मध्ये. योहान 3रा अध्याय 1 ते 5 मध्ये, योहान 3:1 ते 5 मध्ये पुरुषांपैकी निकोदेम नावाचा एक मनुष्य होता. तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करीता. योहान 3रा अध्याय 1 ते 5 मध्ये. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला कशी सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. 2 राज्य जगामध्ये आहेत, शैतानाचं राज्य आणि देवाचं राज्य. आणि देवाचे राज्यातील लोक त्या लोकांना पाहत आहेत, ते कशी उपासना करतात, कशी आराधना करतात, कुठं जात आहेत, या दृश्य आज आम्हाला पाहायला मिळतं. आणि शैतानाच्या राज्यातील लोक देवाच्या राज्यातील लोक पाहते, हे कशी उपासना करतात, हे काय करतात. आणि अशा प्रकारचं वातावरण आज जगामध्ये झालेलं आम्ही या ठिकाणी पाहतो. आणि म्हणून प्रभू येशू म्हणतो की नव्याने जन्मल्याशिवाय देवाचं राज्य पाहता येत नाही. प्रथम आम्हाला पाहावे विचार बदलले पाहिजेत. ज्यावेळेस शैतानाच्या राज्यातील लोक देवाच्या राज्याकडे पाहतात, त्याची उपासना पाहतात, नाही का, देवाचा गौरव पाहतात, त्यांचं मन बदलायला त्या ठिकाणी सुरुवात होती. आणि अगोदर मनाची त्या ठिकाणी तयारी व्हायला पाहिजे. प्रभू येशू म्हणतो नव्याने जन्मल्याशिवाय, नवीन विचार, नवीन हृदय प्राप्त केल्याशिवाय देवाच्या राज्यामध्ये पाहता येत नाही. आणि मग देवाच्या राज्यातील लोक शैतानाच्या राज्यातील लोकांना कशा प्रकारे समजतात, आपल्या सगळ्या काय गोष्टी माहिती नाही का. शैतानाच्या राज्यातील लोक देवाच्या राज्याला मूर्ख समजतात, अपवित्र समजतात, नाही का. आणि सत्य कोणाजवळ आहे, जे देवाच्या राज्यातील लोक आहेत त्यांना सगळं काय सत्य माहिती. आणि अशा प्रकारे त्यांची फसवणूक झालेली आम्हाला पाहायला मिळते. ते आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे आज जगात ते आपलं जीवन त्या ठिकाणी जगत आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांचं मन बदलणं अगोदर महत्वाचं आहे. जोपर्यंत त्यांचं मन बदलत नाही, त्यांचं विचार बदलत नाही, तोपर्यंत त्यांना देवाच्या राज्यामध्ये येता येत नाही. आणि त्याच्यासाठी उत्तम माध्यम म्हणजे सुवार्ता सांग. जोपर्यंत सुवार्तेचे शब्द त्यांच्या कानावर पडत नाही, त्यांना समजत नाही, तोपर्यंत त्याचे विचार कधीही त्या ठिकाणी बदलणार. त्यासाठी आपलं जीवन चांगलं पाहिजे, प्रार्थना पाहिजे, त्याच्यामध्ये सुवार्ता उत्तम सांगितली पाहिजे, तरच त्यांचं मन त्या ठिकाणी बदलायला त्या ठिकाणी सुरुवात होईल. आणि पुढं आम्हाला पाहायला मिळतं प्रभू येशू पुन्हा त्यांना म्हणतो 5व्या वचनामध्ये,
येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यापासून कुणीही देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. आणि म्हणून जो विधी लावून दिलेला आहे पवित्र शास्त्रामध्ये, मंडळीचे दोन विधी महत्वाचे आहेत, बाप्तिस्मा विधी आणि प्रभू भोजन विधी. आणि अधिकार केवळ जे दीक्षित पाळक आहेत त्यांनाचे अधिकार परमेश्वराने दिलेले आहेत. देवाच्या व्यवस्थेमध्ये आम्ही गडबड करू नये. ज्यांना देवाने निवडलं आहे, ज्यांना पाचरण केलं आहे, त्यांनाच देवाने अधिकार दिला, त्यांनी शिक्षण देऊन हे विधी करावे. आणि आम्हाला पाहमीत अशा प्रकारे त्यांचं प्रवेश देवाच्या राज्यामध्ये होईल हे प्रभू श्री स्वतः त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मार्क 16:16 मध्ये आम्हाला पाहायला मिळतो. मार्क 16:16 मध्ये मार्क 16:16 मध्ये जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. जगातील जे लोक त्याच्या राज्यामध्ये आहेत ते देवाचे न्यायदंडाखाली ते आहेत. आणि तिथून जर इकडे यायचं तर बाप्तिस्मा घेऊन त्याला अनुसरणं गरजेचं आहे. पाप पदरी घेणं, देवाचं शिक्षण मान्य करणं, आपलं जीवन बदलणं आणि देवाच्या नियमाप्रमाणे चालल्याशिवाय हे स्वर्गाचं राज्य कोणालाही प्राप्त होणार नाही. त्याच्यानंतर आम्हाला काही गोष्टी आणखी आम्ही पुढे पाहणार आहोत की मनुष्याला नवीन जन्म घेण्याची का आवश्यकता आहे. इफिसकारास पत्र 2रा अध्याय जर आपण पाहिलं, इफिसकारास पत्र 2रा अध्याय, आणि त्या ठिकाणी पाऊल त्या ठिकाणी म्हणतो, इफिस 2रा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये, तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झालेले होता. पापाचा परिणाम मरण, आणि मरण म्हणजे देवापासून संबंध तुटलेला आम्हाला पाहा मिळतो. देवापासून वेगळे झालेले, बाजूला टाकून दिलेले, ज्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवन नाही, ज्याच्यामध्ये देवाचे जे पवित्र आत्म्याचे फळ आहेत ते त्याच्यामध्ये नाही, तो वेगळा टाकला गेलेला आहे, तो मरण पावलेला आहे. आणि म्हणून त्याला नवीन जन्म त्याला घेतला पाहिजे, त्याच्याशिवाय त्याचा प्रवेश होणं शक्य नाही. त्याच्यानंतर देवाच्या राज्यामध्ये घेतलेले लोक आम्हाला पाहायला मिळतात. देवाच्या राज्यामध्ये कोणाला घेण्यात आलेलं आहे? पौलाने करिंथकराच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. देवाच्या राज्यात कोणाला आणून बसवलेलं आहे? पहिले करिंथ 6वा अध्याय आणि 19 आणि 20 वचनामध्ये, पहिले करिंथ 6 अध्याय 19 वचनामध्ये त्यांना बाप्तिस्मा देऊन, शिक्षण देऊन, पसरापूर्वक त्यांनी आपले पापे पदरी घेतले, त्यांचं तारण झालं आणि मंडळीमध्ये त्यांना आणून बसवले लोक कोण आहे? जी देवासाठी पवित्र प्रजा त्या ठिकाणी तयार केली. पौलाने त्या ठिकाणी सांगत आहे, पहिले करिंथ 6 अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये, तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? कारण तुम्ही मोलाने आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. आणि याला स्वर्गाच्या राज्यासाठी पवित्र केलेली प्रजा या लोकांना म्हटलेलं आहे, जे तारण झालेले आहे, ज्यांचं पाप धुतलं गेलं आहे, रक्ताने त्याला मिळवलेलं आहे, देव त्यांचा मालक आहे, देवाचा आत्म्याचा वास त्यांच्यामध्ये आहे, देवाची उपस्थिती त्याच्यामध्ये आहे, तीच खरी स्वर्गाच्या राज्यासाठी पवित्र प्रजा केलेली आम्हाला पाहायला मिळते. आणि हे जे उद्देश आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत, यासाठी की आम्ही ह्या सर्व गोष्टी वाचून आम्ही त्याचं अनुकरण करून आम्ही प्रत्यक्ष पाहावं जगामध्ये आणि मंडळीमध्ये काय चाललेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आम्हाला काही गोष्टी पाहायला मिळतात.
पुढची गोष्ट आहे की जी पवित्र प्रजा आहे तिला जगातून वेगळे केलेले लोक आपण पाहिले. योहान 15:19 मध्ये प्रभू शिव प्रेषितांना म्हणाला की तुम्हाला मी जगातून निवडून काय केलेलं आहे, वेगळे करून आणून ठेवलेलं आहे. योहान 15:19 मध्ये वेगळे केलेले लोक जे देवाच्या राज्यामध्ये आणून ठेवलेले. आणि पहिले योहान 5वा अध्याय पहिले योहान 5वा अध्याय 13 वचनामध्ये पहिले योहान 5वा अध्याय 13 वचनामध्ये त्याने जे पत्र लिहिलं ते का लिहिलं त्याचा विषय त्याने ते लिहिलेला आहे. मंडळीला त्याने पत्र लिहिलं. योहान मंडळीला म्हणतो 5:13 मध्ये पहिले योहान 5:13 मध्ये देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हा सार्वकालिक जीवन लाभले आहे हे तुम्हास कळावे म्हणून मी हे तुम्हाला लिहिलेलं आहे. हे पत्र लिहिण्याचं कारण त्या ठिकाणी त्याने त्या लोकांना सांगितलं की तुम्ही कोण आहात, जगातील लोक कोण आहेत, तुम्ही कोण आहात, तुमच्यामध्ये कसा बदल देवाने केलाय, रक्ताने धुतल्यामुळे तुम्ही कोण झालेले आहात हे त्याला समजावं, त्यासाठी त्याने हे पत्र लिहिलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आता देवाच्या राज्याचं महत्व काय आहे जगामध्ये हे आम्हाला आधी समजलं पाहिजे की हे जे देवाचं राज्य आहे त्याचं महत्व समजून घेण्यासाठी प्रभू येशू त्यांना सांगितलं की जगावर प्रीती करू नका, जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी धडपड करू नका, कारण सर्व जग जरी मिळवलं आणि त्याने आपला आत्मा गमावला त्याला काहीही लाभ नाही. आणि म्हणून जे स्वर्गाचं राज्य आहे त्याचं मोल, त्याचं महत्व प्रभू येशूने डोंगरावरील प्रवचनामध्ये त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आम्हाला पाहायला मिळतं. मत्ती याचा 6 अध्याय मत्ती याचा 6वा अध्याय आणि 33 वचनामध्ये मत्ती 6 अध्याय 33 वचनामध्ये प्रभू येशूने त्यांना देवाच्या राज्याचं महत्व त्यांना सांगितले. लोक जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप काही धडपड करतात, रात्रंदिवस त्यांना तेच विचार मनुष्याच्या मनामध्ये राहतात. परंतु प्रभू येशू त्या ठिकाणी त्यांना म्हणाला तर तुम्ही पहिल्याने त्याचं राज्य व त्याचं नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आणि मग शैतानाचं जे राज्य आहे, देवाचं जे राज्य आहे त्याच्यामधला फरक त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे की हे इथल्या गोष्टी तुम्ही मिळवायचा प्रयत्न करू नका, तर तुम्ही देवाचं राज्य मिळवायसाठी तुम्ही झटा म्हणून त्याने सांगितले. कलसईकारात पत्र 3रा अध्याय कलसईकाराच्या मंडळीला पावलाने त्या ठिकाणी लिहिलेलं आम्हाला पाहायला मिळतं. कलसई 3रा अध्याय 1 ते 4 वचनामध्ये कलसई 3रा अध्याय 1 ते 4 वचनामध्ये कलसई 3 1 ते 4 मध्ये म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तिथल्या वरील गोष्टी मिळवायचा यत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वी गोष्टीकडे मन लावू नका, कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. जगामध्ये आज आम्हाला समजत नाही कोण स्वर्गात जाईल कोण जाणार नाही, आम्हाला समजत नाही, पण तो म्हणतो तुमचं जीवन या जगामध्ये गुप्तपणे ठेवलेलं आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर गौरवामध्ये प्रगट केले जाल. आणि म्हणून ही मंडळी किती महत्वाची आहे, देवाचं राज्य किती महत्वाचं आहे याविषयी आम्ही मंडळीमध्ये आम्ही शिक्षण देणं गरजेचं आहे. त्यांना शैतानाचं राज्य त्यांना दाखवलं पाहिजे, बाहेर काय चालू आहे, ही मंडळी कशासाठी देवाने निर्माण केली, कशासाठी बनवली, तर त्यांच्या जीवनामध्ये पूर्णपणे बदल होईल आणि ते विश्वासामुळे ते मजबूत होतील आणि त्यांना देवाची जी योजना आहे त्याबाबत त्यांना उत्तम ज्ञान त्यांना त्या ठिकाणी
मिळाल्याशिवाय राहणार नाही. आता देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करणं खूप अवघड आहे. इतकं सोपं नाही. कुणी आला गेला, आला चर्च म्हणजे देवाच्या राज्यामध्ये आला असं होत नाही. म्हणून देवाच्या राज्यामध्ये येणं इतकं सोपं नाही. लूक 13:22 पासून 30 पर्यंत. लूक 13:22 पासून 30 पर्यंत शास्त्र भाग आहे. अतिशय महत्वाच्या गोष्टी प्रभू येशूने या यहुदी लोकांना सांगितलेल्या आहेत. मंडळीमध्ये प्रवेश घेणं किती अवघड आहे. मत्ती 13:20 ते 30 पर्यंत. सॉरी लूक 13:22 पासून 30 पर्यंत. तो गावगाव व खेडोपाडी शिक्षण देत यरूशलेमेकडे चालला. प्रभू येशू सुवार्ता प्रचाराचं काम करत आहे, भूते काढत आहे, रोग बरे करत आहे. झुंडीच्या झुंडी त्याचे लोक पाठीमागे चाललेत आणि शिष्य त्या ठिकाणी पाहत आहेत. तेव्हा कोणा एकाने त्याला विचारले, प्रभूजी तारण प्राप्ती होत असलेले लोक थोडं आहेत की काय? चमत्कार भरपूर होत आहेत, भूत भरपूर निघत आहेत, आरोग्य अनेकांना मिळत आहेत, पण तारण खूप थोड्या लोकांना मिळत आहे. आणि शिष्य सारख्या गोष्टी पाहत आहेत. तो त्यांना म्हणाला, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा. स्वर्गाच्या राजाचा दरवाजा अरुंद आहे, नेटाने प्रयत्न करा म्हणून सांगितले. स्वर्गाचे राज्य मिळवण्यासाठी झटा आणि मंडळीमध्ये देवाच्या राज्यामध्ये जाता नेटाने प्रयत्न करा. हे दोन शब्द अतिशय महत्वाचे आहेत. त्यावरून आम्हाला समजतं की देवाच्या राज्यामध्ये येणं किती अवघड आहे जगामध्ये. कारण मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील परंतु त्यांना जाता येणार नाही. कठीण गोष्ट आम्हाला पाहावी. अनेक लोक धडपड करतील, अनेक लोक येतील, परंतु त्यांना त्या ठिकाणी जाणं अवघड आहे, त्यांना जाता येणार नाही. नंतर त्या ठिकाणी प्रभू येशू म्हणतो, वेळ संपून जाईल, वेळ संपून जाईल. त्याला संधी दिलेली आहे, लोकांना वेळ दिलेला आहे, सुवार्ता सांगितली जात आहे. पण ही जर वेळ कधी निघून गेली तर त्यांचा सार्वकालिक नाश त्या ठिकाणी ठरलेला आहे. आणि म्हणून हे जे स्वर्गाचं राज्य आहे, जे आम्हाला संधी दिलेली आहे, ते अतिशय महत्वाचे आहे. प्रभू येशू पुढे म्हणतो 25 वचनापासून, घर धान्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकीत म्हणू लागाल, प्रभूजी आम्हासाठी दार उघडा. तेव्हा तो तुम्हाला उत्तर देईल, तुम्ही कोठले आहात हे मला माहित नाही. संधी निघून गेली, वेळ निघून गेली, नंतर धडपड करतील परंतु उपयोग होणार नाही. तेव्हा तुम्ही म्हणू लागाल, आम्ही तुमच्या समोर खाणे पिणे केले, आम्ही तुमच्या रस्त्यावर शिक्षण दिले. परंतु तो म्हणेल, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कोठले आहात हे मला माहित नाही. अहो सर्व अधर्म करणाऱ्यांनो, माझ्यापासून दूर व्हा. म्हणून मंडळीमध्ये देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करणं अतिशय अवघड आहे. नेटाने प्रयत्न करा म्हणून सांगितले. तुम्ही जेव्हा अब्राहम, इसाक, याकूब व सर्व संदेष्टे ह्या देवाच्या राज्यात बसलेले व आपणास बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तिथे रडणे आणि मग दात काढणे चालेल. आणि म्हणून मंडळीमध्ये राहणं, देवाच्या राज्यात प्रवेश करणं, देवाच्या आज्ञा नियमाप्रमाणे जर चाललं तरच आमचं त्याच्यामध्ये प्रवेश होईल. नाही तर आमचं आयुष्य सर्व काही त्या ठिकाणी फुकट जाणार आहे. पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून, दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील. आणि पहा, जे पहिले होतील असे काही शेवटले आहेत आणि शेवटले होतील असे काही पहिले आहे. प्रभू येशूने स्पष्टपणे त्या ठिकाणी सर्वांना उपदेशामध्ये सांगून टाकलेलं आहे. आजही जगात आरोग्य सगळ्याला भेटल, भूत सगळ्यांचे निघतील, अनेक चिन्ह चमत्कार होतील, पण सगळे देवाच्या राज्यात जाऊ शकणार नाही. म्हणून नेटाने प्रयत्न करा, देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करा. नाही तर घर धान्याने दार बंद जर केलं तर त्या ठिकाणी सर्व काळ नाश त्या ठिकाणी ठरलेला आहे. या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात.
आता अतिशय महत्वाची गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. प्रभू येशू म्हणाला काळाची पूर्तता झाली, काळाची पूर्तता झाली. हा जो शब्द आहे तो यहुद्यांसाठी असलेला आम्हाला पाहायला मिळतो. यहुदी त्या लोकांची वाट, प्रभूची वाट पाहत होते, परंतु यहुद्यांनी प्रभूला नाकारलेलं आम्हाला पाहायला मिळते. अतिशय दुःखाची गोष्ट आहे. आणि त्यांच्याविषयी प्रभू काय म्हणाला याच्याविषयी आता आम्ही पाहणार आहोत. प्रभू यहुद्यामधून आला, त्यांच्या वंशातून तो आला आणि अब्रामापासून आम्हाला पाहतो त्याच्यामध्ये बीज रूपाने असलेला आम्हाला पाहा मिळतो. 5व्या 7व्या अध्यायामध्ये जर पाहिलं तर मल्कीसदेकाला भेटला तेव्हा तो अब्रामामध्ये बीज रूपाने होता आणि त्यांच्यामधून तो आला. परंतु त्यांचा पहिला हक्क त्यांचा होता की मंडळीमध्ये ते यावेत. देवाच्या राज्यामध्ये येण्याचा जो मान आहे, जो अधिकार आहे, तो त्यांना प्रथम त्या ठिकाणी होता. आणि म्हणून प्रभू येशू म्हणाला काळाची काय झाली, पूर्तता झाली. त्यांना सावध तो त्या ठिकाणी करत होता आणि मग त्यांनीच या गोष्टी प्रथम नाकारलेल्या आम्हाला पाहायला मिळतात. रोम 11:25 मध्ये, रोम 11:25 मध्ये लिहिलेलं आम्हाला पाहायला मिळतं. कोडगे झाले म्हटले ते. परराष्ट्राचा भरणा आत येऊपर्यंत ते लोक कोडगे झाले. रोम 11:25 मध्ये रोम 11:25 मध्ये बंधुजनो तुम्ही आपणाला शहाणे समजू नये म्हणून या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे आहे की परराष्ट्रीयांचा भरणा आत येईपर्यंत इस्रायल लोक अंशतः कोडगे झालेले. कोडगे झाले. कोडगे म्हणजे किती सांगा, किती प्रयत्न करा, काही करा, प्रभू वर्षावर मरण पावला तरी त्यांची इच्छा नव्हती देवाच्या राज्यामध्ये येण्यासाठी. आणि पाऊल या ठिकाणी म्हणत आहे की परराष्ट्रीयांचा भरणा त्या ठिकाणी देवाच्या राज्यात चालू आहे, परंतु हे लोक यायला तयार नाही. त्यांनीच प्रभूला काय केलं, नाकारलेलं आहे. तो सोकियाकडे आला, पण तो सोकियाने काय केलं, त्याला नाकारलं. असं योहानाचं पुस्तक 1ल्या अध्यायामध्ये योहानाने त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. ज्यांना पहिला सन्मान त्यांचा होता, त्यांनी प्रथम पुढे यायला पाहिजे होतं, त्याला स्वीकार त्यांनी करायला पाहिजे, परंतु त्यांनी प्रभूला नाकारलेलं आहे. 11 वचन, योहान 1:11 मध्ये जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. तो जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्यांनी देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आम्हाला पाहा मिळतो. त्यानंतर परत आपल्याला प्रेषित 15:5 मध्ये, प्रेषित 15 अध्याय 5 वचनामध्ये किती हट्टी स्वभावाचे लोक होते आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रेषित 15:5 मध्ये, प्रेषित 15:5 मध्ये तरी पण परुषी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे पुढे होऊन म्हणाले त्यांची सुनता झालीच पाहिजे व मोशेचे नियमशास्त्र पाळायची त्यांना आज्ञा केलीच पाहिजे. पहिला जो मान आहे, जो सन्मान आहे, त्यांनी त्या ठिकाणी गमावलेला आहे. आणि मग आम्हाला त्यांच्याविषयी प्रभू काय म्हणाला, आणखी आता पुढे काही गोष्टी आम्ही महत्वाच्या पाहणार आहोत. लूक 7 अध्याय आणि 30 वचनामध्ये, लूक याचा 7वा अध्याय आणि 30 वचनामध्ये लूक 7 अध्याय 30 वचनामध्ये बाप्तिस्मा करणारा योहान त्या ठिकाणी यॉर्दनीवर बाप्तिस्मा करताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि अनेक लोक येऊन त्या ठिकाणी आपापली पापे पदरी घेत होते, पश्चाताप करत होते, रडत होते, बाप्तिस्मा घेत होते, परंतु परुषी लांब उभा राहून त्यांची माझ्या पाहत होते. हे दृश्य आम्हाला यॉर्दनीवर त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यांनी बाप्तिस्मा घेतला नाही, ते लांबून ते माझ्या पाहत होते. पाहू लूक याचा 7 अध्याय 29 आणि 30 वचनामध्ये, लूक
7:29 आणि 30 मध्ये, आणि जकादारासह सर्व लोकांनी ऐकून देवाच्या नीतिमत्वाला मान्यता दिली. नीतिमत्वाला मान्यता दिली, कारण त्यांनी योहानाच्या हातून बाप्तिस्मा त्यांनी घेतला. परंतु पौरुषी व शास्त्री यांनी आपल्या संबंधाने असलेला देवाचा संकल्प व्यर्थ केला, कारण त्यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला नाही. लांब उभं राहून ते मजा पाहत होते. आणि आज हीच परिस्थिती आम्हाला जगामध्ये पाहायला मिळते. पुरुषाप्रमाणे आजही लोक बाहेर आहेत, नीतिमत्वाला ते वश झाले नाही. आपण जर पाहिलं रोमकारस पत्र याचा 10वा जर अध्याय आपण जर पाहिला, तर ते आपलं स्वतःच नीतिमत्व स्थापित पाहतात. आपलं स्वतःच नीतिमत्व. हे जे लोक होते जकादार, ते देवाचं नीतिमत्व त्यांनी मान्य केलं. आपापले पापे पदरी घेतले, त्यांनी बाप्तिस्मा घेतला. परंतु जगातले जे लोक आहेत ते देवाचं नीतिमत्व सोडून आपलंच नीतिमत्व स्थापायचा प्रयत्न करतात. आणि ही त्यांच्यासाठी अतिशय भयंकर गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की सार्वकालिक नाश त्यांचा त्या ठिकाणी होणार आहे. रोमकारस पत्र याचा 10वा अध्याय 1 ते 3 वाचनामध्ये, रोम 10:1 ते 3 मध्ये, बंधुजनो, त्यांच्याविषयी माझी मनुष्या व देवाजवळ विनंती अशी आहे की त्यांचे तारण व्हावे. पाऊल म्हणतो, माझी इच्छा आहे, माझी मनुष्या की त्यांचं तारण व्हावं. मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की त्यांना देवाविषयी आस्था आहे. देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नये. यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही, कारण त्यांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्व स्थापाव्यास पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्वाला ते वश झालेले नाही. आपल्याला पाहायला मिळतात की यार्देनावर बाप्तिस्मा योहान करत असताना जकादार इतर लोक त्या ठिकाणी आले. देवाचं नीतिमत्व त्यांनी मान्य केलं, पण जगाचे लोक पाऊल म्हणतो की ते देवाच्या नीतिमत्वाला ते वश झाले नाही, ते आपलंच नीतिमत्व स्थापायला पाहतात. म्हणजे आम्ही पवित्र आहोत, आम्हाला काही करायची गरज नाही. त्याचे नियम तयार करून त्यांच्या नियमाप्रमाणे असते चाललेले असलेले आम्हाला पाहायला मिळतात. प्रभू येशू त्यांच्याविषयी काय म्हणतो, आणखी आम्ही काही गोष्टी पाहणार आहोत. लूक 11:52 मध्ये, लूक 11:52 मध्ये, शास्त्री परुषी शास्त्र जाणणारे लोक होते. त्यांना सर्व शास्त्र त्यांना माहित होतं, आणि लोक त्यांच्याकडे यायचे आणि त्यांना ते प्रश्न विचारायचे, आणि ते त्यांना काय करायचे, नियमशास्त्र शिक्षण त्यांना ते देणारे लोक होते. आणि मग आता त्यांना जी जबाबदारी दिली तर त्यांनी काय केलं आपण आता लूक 11:52 मध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. लूक 11:52 मध्ये, लूक 11:52 मध्ये, तुम्हा शास्त्रांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला, तुम्ही स्वतः आत गेला नाही, व जे आत जात होते त्यांनाही तुम्ही काय केला, प्रतिबंध केला. देवाच्या राज्यात जाण्यासाठी हेच आडवे उभे राहिले. त्यांना देवाने ज्ञान दिलं, अधिकार दिला, आणि यांनीच लोकांना देवाच्या राज्याचे दरवाजे त्यांनी त्या ठिकाणी बंद केले. पुढची गोष्ट आम्ही यांच्याविषयी पाहणार आहोत. मत्तई 23:13 मध्ये, मत्तई 23:13 मध्ये प्रभू येशू त्यांना काय म्हणाला ते आम्ही या ठिकाणी पाहतो. मत्तई 23. मत्तई 23:13 मध्ये, अहो शास्त्रांनो, अहो पुरुषांनो, ढोंग्यानं तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करिता तुम्ही स्वतःही आत जात नाहीत, व जे आत जाणाऱ्यांनाही तुम्ही आत जाऊ देत नाही. ज्यांना प्रथम सन्मान होता, ज्यांना प्रथम मान त्या ठिकाणी दिला, ज्यांच्याकडे धर्मशास्त्र होते, तेच लोक देवाच्या राज्याला
आडवे आलेले आम्हाला पाहायला मिळतं. आणि मग ते देवाच्या न्यायदंडाखाली ते होते. आणि प्रभू 23 अध्याय आपण घरी वाचून पहा. शास्त्री पुरुषाने तो काय म्हणाला, हा 23 अध्याय पूर्णपणे त्यांच्याविषयी लिहिलेला आहे. शास्त्री पुरुषांविषयी ते लिहिलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि मग ज्यांना जो सन्मान होता त्यांनी तो नाकारला. आणि मग हा सन्मान कोणाला मिळाला? मत्तई 21 अध्याय आणि 31 वचनामध्ये, मत्तई 21 अध्याय 31 वचनामध्ये, ह्या दोघातून कोणी बापाच्या इच्छेप्रमाणे केले ते म्हणाले दुसऱ्या मुलाने. तेव्हा ईश्वरी त्यास म्हटले, मी तुम्हाला खचे सांगतो, जकातदार व कसबीनी तुमच्या आधी देवाच्या राज्यात जातात. ते पुढे जातील, परंतु यांना मागे टाकून दिलं जाईल. कसबीनी जे जकातदार होते, ज्यांना लोक पापी समजत होते, पण ते आपलं समर्पण करतील आणि मग ते देवाच्या राज्यात पुढे जातील, पण हे बाहेर पडतील, असं प्रभूशी त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आम्हाला पाहायला मिळतं. हे उदाहरण आपल्यासाठी आहेत. हे उदाहरण आपल्यासाठी आहेत, कारण आपण मंडळामध्ये आहोत, आपण शिक्षण देत आहोत, आपण देवाचे सेवक आहोत. आणि म्हणून हे खूप गंभीरपणाने या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात, की जे शास्त्री पुरुष त्यांना देखील नाकारून टाकलं त्याने. तो म्हणला, ढोंग्यानं तुमची किती दुर्दशा होणार, तर आमची काय कथा त्या ठिकाणी. न्यायाच्या दिवशी काय होईल म्हणून हे विषय जे आहेत, अतिशय गंभीर असे विषय आम्हाला पुढे पाहायला मिळतं. आणि कलशय 1:13 मध्ये आम्हाला पाहायला मिळते, जे परराष्ट्रीय होते त्या परराष्ट्रीयांना हा सन्मान त्या ठिकाणी मिळाला. पाऊल नगरोनगरी फिरला, त्याने सुवार्ता सांगितली. आणि जे परराष्ट्रीय होते, ज्यांना नियमशास्त्र माहीत नव्हतं, त्यांना देवाच्या राज्यामध्ये येण्याची संधी देवाने दिले. आणि त्याने ताबडतोब आपला पश्चाताप केला, बाप्तिस्मे घेतले आणि ते देवाच्या राज्यामध्ये आणून बसवलेले आम्हाला पाहायला मिळतात. कलशय 1 अध्याय आणि 13 वचनामध्ये. पाऊल त्या ठिकाणी मंडळीला लिहितो, कलशय 1:13 मध्ये त्याने आपल्याला, कलशय 1:13 मध्ये त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात त्याने आणून ठेवले. शैतानाच्या राज्यामध्ये होते. कलशयचं पुस्तक आम्हाला माहित आहे, कलशयचं शहर आम्हाला माहित आहे, कोणाची उपासक होते, त्यांची दुर्दशा झालेली आम्हाला या पत्रामध्ये पाहायला मिळतं. आणि असे लोकांनी पश्चाताप केला, देवाच्या राज्यामध्ये येऊन बसले, परंतु शास्त्री परुषी यहुदी हे यांची दुर्दशा झालेली आम्हाला पाहायला मिळतं. पुढची जी महत्वाची गोष्ट आहे, मंडळी म्हणजे काय, मंडळीतून काय दिसलं पाहिजे, काय मंडळीने दाखवलं पाहिजे जगासाठी. आपला जो विषय आहे तो म्हणजे स्वर्गाचं राज्य आणि त्याची व्यवस्था. मग मंडळीने काय दाखवलं पाहिजे, तर मंडळी स्वर्गाच्या राज्याचं प्रगटीकरण असलेलं आम्हाला पाहायला मिळते. देवाचं राज्य मंडळीमध्ये आहे आणि मंडळीने हे जगाला प्रगट केलं पाहिजे की त्याचं राज्य ह्या मंडळीमध्ये आहे, त्याची व्यवस्था या मंडळीमध्ये आहे. आणि म्हणून ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आपण सगळं जबाबदार आहोत त्याला. आम्ही आमच्यातून ही देवाचं राज्य त्यांना प्रगट केलं पाहिजे. आमच्या वागण्यातून, आमच्या बोलण्यातून, आमच्या प्रार्थनेतून, आमच्या सुवार्तेतून सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर ह्या आलेल्या पाहिजेत. आपलं जे काम आहे, आपण काय प्रगट केलं पाहिजे, कसं प्रगट केलं पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तारणाचे फळ आमच्यामध्ये दिसले पाहिजे. तारण झाल्याचे जे काही फळ आहेत त्या फळाद्वारे आम्ही कृतीतून जगाला दाखवलं पाहिजे. तारण झालेले जे लोक आहेत ते जगामध्ये वेगळेच ते लोक आहेत.
ईपीस 2:8 मध्ये देणगी दिलेली आहे मंडळीला. तारण ही कृपेने विश्वासाद्वारे तुमचं तारण झालेलं आहे. तर हे आमच्या कृतीतून दाखवलं पाहिजे, फळामधून दिसलं पाहिजे जगालाही. कारण मंडळी देवाच्या राजाचं प्रगटीकरण आहे. ह्या लोकांना ही भेट दिली, तारण दिलेलं आहे. आम्ही बोलून नाही सांगायचं, तर आम्ही आपल्या कृतीमधून दाखवायचं. तारण प्राप्त झाल्याचं चिन्ह म्हणजे आमचे फळ, आमची वर्तणूक जगाला दिसली पाहिजे. तर मंडळीला जे कृपादान दिले आहेत ते आमच्या कृतीतून, आमच्या सेवा कार्यातून ते जगाला दिसले पाहिजे. कारण मंडळी देवाच्या राजाचं प्रगटीकरण आहे. पहिली गोष्ट आपण तारण पाहिली, आपल्या कृतीतून फळाद्वारे दिसली पाहिजे. दुसरी गोष्ट की समेट ही देणगी आम्हाला दिलेली आहे. मंडळीला जी देणगी दिली आहे ती समेट आहे. शैतानाच्या राज्यातील लोकांचा देवाबरोबर समेट झालेला नाही, ते देवाच्या न्यायदंडाखाली आहेत. अतिशय भयानक दुर्दशे मरते आहेत. आपण 16:4 जर पाहिलं नीतिसूत्रे, दुर्जन अरिष्टाच्या दिवसासाठी राखून ठेवलेला आम्हाला पाहायला मिळतो 16:4 मध्ये. तर समेट ही देणगी आम्हाला दिलेली आहे. रोमकारास पत्र याचा 5वा अध्याय पौल रोमीतील मंडळीला म्हणतो की समेट ही देणगी तुम्हाला दिलेली आहे. ही देणगी आम्ही जगाला कशी दाखवायची, कशी प्रगट आम्ही करायची. 5वा अध्याय रोम 5:9 पासून 11 पर्यंत. रोम 5:9 पासून 11 पर्यंत. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला आहे. तर आता समेट झालेला असता त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत. इतकेच केवळ नाही, तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आम्हाला आता मिळाली आहे त्या आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठाई अभिमान बाळगतो. आमचा आणि देवाचा समेट झाला हे आपण आता कसं दाखवायचं. आता समेट होणं हे अधीनतेचं दर्शक आहे. आम्ही त्याच्या अधीन झालेलो आहोत, आम्ही त्याच्या नियमाचे पालन करत आहोत. यातून आम्ही जगाला दाखवलं पाहिजे की देवाचा आणि आमचा काय झालेला आहे, समेट झालेला आहे. शैतानाच्या राज्यातील लोक हे करू शकत नाही. विचार करा, करू शकत नाही ते लोक, कारण त्यांचं आणि देवाचा समेटच झालेला नाही. ज्या मार्गाने ते जात आहेत त्याच मार्गाने ते जाणार. जोपर्यंत देवाचा त्यांचा समेट होत नाही, जोपर्यंत तारण त्यांना कृपादान मिळत नाही, तोपर्यंत त्यांच्यामध्ये या गोष्टी आम्हाला पाहायलाच आम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून समेट ही जर देणगी जर आम्हाला देवाने दिली तर आम्ही देवाच्या अधीन आहोत. नियम पाळून, आज्ञा पालन करून आम्ही ह्या गोष्टी दाखवल्या पाहिजे. परमेश्वराने आम्हाला कृपादान दिले आहेत. ते कृपादान आम्ही आपल्या कृतीमधून, आपल्या सेवा कार्यामधून दाखवले पाहिजे. कारण की कृपादान यासाठी दिले, देवाच्या राज्याची आणि मंडळीची वाढ व्हावी यासाठी कृपादान दिलेले आहेत. पहिले करीन याचा 14 अध्याय जो आहे त्याच्यामुळे कृपादानाचं महत्व त्या ठिकाणी दिलेलं आहे. तीन आणि 4 मध्ये, पहिले करीन 14 अध्याय 3 आणि 4 वचनामध्ये कृपादानाविषयी दिलेलं आहे. पहिले करीन 14 अध्याय 3-4 मध्ये, संदेष्टा हा माणसांना उद्देशून उन्नती, उत्तेजन,
व सांत्वन ह्याबाबत बोलतो. कृपादानामध्ये कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी येतात? उन्नती, उत्तेजन, सांत्वन ह्याविषयी बोलतो. भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करतो. संदेष्टा मंडळीची उन्नती करतो. कृपादान जे दिलेले आहेत ते आम्हाला पहा मिळतं की त्याचा उपयोग कसा करायचा ते आमच्यातून दिसले पाहिजे की मंडळीची उन्नती व्हावी. यासाठी हा 14वा जो अध्याय आहे अन्य भाषेविषयी आहे आणि 12वा अध्याय कृपादानाविषयी दिलेला आहे. आणि फळाविषयी जो अध्याय आहे तो आम्हाला गलती 5वा अध्याय 22 आणि 23 वचनामध्ये पवित्र आत्म्याचे फळ दिलेले आहेत. गलती 5, 22 आणि 23 मध्ये हे कृपादान दिले आहेत. हे कृपादान मंडळीच्या वाढीसाठी दिले आहेत की अनेक लोक त्या मंडळीमध्ये येऊन स्वर्गाच्या राज्यासाठी एक पवित्र प्रजा तयार व्हावी. ही देवाची दैवी योजना देवाच्या राज्यामध्ये आहे आणि तो देवाच्या लोकांकडूनच सिद्धीस येतो. आणि म्हणून देवाचेच लोक या ठिकाणी हे जबाबदार आहेत. आपण जर पाहिलं 1 करीन 4था अध्याय त्या ठिकाणी पाऊल त्या ठिकाणी म्हणतो. 1 करीन 4था अध्याय आणि पाऊल त्या ठिकाणी म्हणत आहे, आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत. देवाने कारभार या ठिकाणी सोपवलेला आहे. देवाच्या सेवकांच्या हातामध्ये त्याने स्वर्गाच्या राज्याचा कारभार त्या ठिकाणी दिलेला आहे. कारभारी म्हटला की तो विश्वासू असला पाहिजे. सर्व कारभारी आहेत. परमेश्वराने त्यांना जबाबदारी दिलेली आम्हाला पाहायला मिळतं. नंतर देवाचं राज्य वाढवणं ही जबाबदारी आमची. देवाचं राज्य वाढवणं ही आमची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी मत्तई 13:23 मध्ये लिहिलेला दाखला महत्वाचा आहे. मत्तई 13:23 मध्ये खमीराचा जो दाखला दिलेला आहे तो देवाच्या राज्याच्या वाढीसाठी आहे. मंडळीचे जे प्रमुख आहेत त्यांनी आपल्या मंडळीकडे पाहायला पाहिजे की आमची मंडळी वाढत आहे का, सुरुवात कशी झाली, कसं आम्ही काम करत आहोत याच्याकडे आम्ही आमचं लक्ष दिलं पाहिजे. त्याला मूल्यमापन म्हणतो आपण. मंडळीचा कारभार पाहणारे मूल्यमापन करतात. मूल्यमापन जे आहे ते ज्ञानामध्ये मंडळी किती वाढली, लोकसंख्या किती वाढली, आर्थिक सहाय्य किती वाढलं, मंडळी कुठं जात आहे हे खमीरावरून त्या ठिकाणी आम्हाला पाहा मिळतं. हे आपल्या 13:33 मध्ये मत्तई 13:33 मध्ये आम्हाला पाहा मिळतं की मूल्यमापन मंडळीकडे लक्ष ठेवणं. लूक 13:33 मध्ये त्यांना आणखी एक दाखला सांगितला की स्वर्गाचे राज्य खमीरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेऊन 3 मापे पिठामध्ये लपून ठेवले, तेने करून शेवटी ते सर्व पीठ फुगवून गेलं. अशी मंडळी फुगली पाहिजे, वाढली पाहिजे, हे आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि मग देवाचं राज्य आपण पाहत आहोत की मंडळीमधून आम्ही प्रगट करून दाखवलं पाहिजे. त्याच्यानंतर आम्हाला दुःख सोसणं देखील गरज आहे. मंडळी जर वाढवायची असेल तर आम्हाला दुःख सोसावंच लागेल. चैन, आराम, विलास ह्या गोष्टीमुळे मंडळी कधीच वाढणार नाही. जितकं संकट सोसाल तितकी मंडळी वाढणार 100% आहे का नाही. त्याच्याशिवाय मंडळी वाढणार नाही. मंडळीमध्ये दुःख संकट आलेच पाहिजे. कारण प्रभू येशू म्हणतो मला नाही सोडलं तुम्हाला कोण सोडील, आहे का नाही. 15वा अध्याय, जगाने माझा द्वेष केला तर तुम्हाला कोण सोडील, आहे का नाही. याचा योहान याचा 15वा अध्याय, प्रभू येशूने आपल्या शिष्यांना अगोदर सावध करून ठेवलं तुम्हाला दुःख सोसावं लागणार आहे. योहान 15
18 आणि 19 मध्ये, योहान 15, 18 आणि 19 मध्ये, योहान 15, 18, 19 मध्ये, जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे हे तुम्हाला माहित आहे. तुम्ही जगाचे असता तर जगाने सोख्यावर प्रेम केले असते, परंतु जे जगाचे नाहीत मी तुम्हाला जगातून निवडले आहेत म्हणून जग तुमचा द्वेष करते. आणि म्हणून समजून घ्या, अतिशय महत्वाची गोष्ट आहे, जगाचे लोक जे देशावर प्रीती करतात ते जगाचे लोक आहेत. भरपूर त्यांना मान सन्मान सारा काही भेटेल, तुम्हाला क्लिअर कट सांगतो या ठिकाणी. खूप आदर, खूप सन्मान, खूप सत्कार, सगळ्या गोष्टी होतील. परंतु जे देवाच्या राज्याचे लोक आहेत त्यांना या गोष्टीची अपेक्षा ते ठेवणार नाही. प्रतिफळ आम्हाला देवाकडून आम्हाला घ्यायचंय. आणि डोंगरावरील जे प्रवचन आहे ते अतिशय महत्वाचं आहे. स्वर्गाच्या राज्याचं घटना त्याला म्हटलेले 5, 6 आणि 7 की जे स्वर्गाच्या राज्यात जातील ते कशा प्रकारचे लोक असतील, अतिशय महत्वाचा विषय त्याच्यामध्ये आहे. बाळासाहेबांनी खूप उत्तम संदेश त्या ठिकाणी मंडळीमध्ये दिला. जे सौम्य ते धन्य, कारण त्यांना देवाचं राज्य हे पृथ्वीचं वतन त्याला त्या ठिकाणी प्राप्त होईल. अतिशय उत्तम संदेश त्या ठिकाणी झाला. 2-3 संदेश त्यांनी दिले वाटतं बाळासाहेब, नाही का, मंडळीमध्ये. तर हे जे प्रवचन आहे अतिशय महत्वाचं आहे. आणि प्रभू शेवटी या प्रवचनाच्या 5व्या अध्यायात शेवटी तो त्या ठिकाणी म्हणतो, जीवाचा त्याग केल्याशिवाय आम्हाला, आपण काय म्हणतो की आध्यात्मिक तोटा सहन केल्याशिवाय, दैहिक तोटा सहन केल्याशिवाय आध्यात्मिक नफा आम्हाला मिळणार. दैहिक तोटा आम्ही ज्यावेळेस करू, निंदा, छळ, आपण सगळ्याच गोष्टीमध्ये, तरच आम्हाला आध्यात्मिक नफा आम्हाला त्या ठिकाणी होणार आहे. तर दैहिक जर नफा मिळाला तर आध्यात्मिक तोटा होईल. या गोष्टी आम्ही आमच्या लक्षामध्ये ठेवल्याच आम्ही पाहिजे. मत्ती याचा 5वा अध्याय 10 ते 12 वचनामध्ये, मत्ती 5वा अध्याय 10 ते 12 वचनामध्ये, नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, तर स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे नीतिमान जीवन जगायला पाहतील त्यांना जगामध्ये त्रासच होणार. आपण असं समजू नये की आम्ही सुटणार त्याच्यामधून, अजिबात नाही. कुठं ना कुठं आम्हाला काही ना काही गोष्टी आम्हाला आडव्या त्या ठिकाणी येणार आहे. आम्ही समजून अगोदरच आम्ही त्या ठिकाणी जागरूक आणि हुशार राहिलं पाहिजे आणि तयार आम्ही राहिलं पाहिजे सगळ्या गोष्टी सहन करायसाठी. 11 वचन, माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमचे सर्व प्रकारचे वाईट लाभाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य म्हटलं आहे. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. तर निंदा, दुःख इथं जर आहे तर स्वर्गामध्ये प्रतिफळ सन्मान वर आहे. इथं सन्मान प्रतिफळची अपेक्षा करूच नाही आपण. आणि म्हणून आपण जो काही विषय जो पाहत आहोत तो म्हणजे देवाचं राज्य मंडळीमधून प्रगट कसं केलं जात आहे. त्याच्यानंतर जी काही महत्वाची जबाबदारी जी दिली मंडळीला, देवाचं राज्य जर आम्हाला वाढवायचं असेल तर आम्हाला सैतानाचं कार्य आम्हाला ढासळून पाडावं लागेल. आम्हाला आत्मिक युद्धामध्ये आम्ही आहोत. Ephesus 6:12 मध्ये लिहिलेलं आहे की आपले जगणे रक्तावासाबरोबर नाहीये. आम्हाला झगडावं लागेल, आम्हाला युद्ध करावं लागेल. हात मिळवणे आम्हाला जमणार नाही. हात मिळवणी करणाऱ्या मंडळी आहेत त्यांची दुर्दशा होत चाललेली, आणि त्यांना न्यायाचे दिवस ती देवाच्या न्यायदंडाखाली सापडते. आणि म्हणून देवाचं राज्य कुठल्या मंडळीमध्ये आहे, कुठल्या मंडळीमध्ये नाही, हे आम्हाला तपासून या वचनामधून आम्हाला सगळ्या गोष्टी पाहायला आम्हाला मिळतात. दुसरे करीन 10वा अध्याय 3 ते 5 वचनामध्ये, जर मंडळी वाढवायची आहे तर आम्हाला शैतानाच्या कार्य असून ते राज्य असून ते आम्हाला युद्धच आम्हाला करावं लागेल आणि आम्हाला ते ढासळून पाडावं लागेल. आणि त्या ठिकाणी आम्हाला ती जागा, ते लोक आम्हाला देवाच्या मंडळीमध्ये मिळतील. तसं आम्ही देवाचं राज्य आम्ही वाढवू शकत नाही. दुसरे करीन 10 अध्याय 8
हा 3 ते 5 वचनामध्ये पावलाने जे कार्य केलं ते करिंथ मध्ये त्याने देवाचं कार्य ढासून पाडलं, इफिस मध्ये त्याने देवाचं ढासून पाडलं आणि मग त्या ठिकाणी देवाचं राज्य त्या ठिकाणी वाढवलं. आणि ते कसं वाढवलं त्याने करिंथच्या मंडळीला लिहिलेलं आम्हाला पाहायला मिळतं. तो म्हणतो ही मंडळी कशी स्थापन झाली, कसं तुम्ही देवाकडे आला, मी ते ढासळून पाहिलं म्हणून तुम्ही देवाच्या राज्यामध्ये आला, तसं तुम्ही देवाच्या राज्यामध्ये आले नसता. दुसरे करीन 10 3 ते 5 मध्ये कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देह स्वभावाप्रमाणे युद्ध करीत नसतो, कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहे. तटबंदी केलेली सैतानाने, आपण पाहिलं सैतानाने कशी तटबंदी केली, कशी कोंडून ठेवलेले, नाशाकरता सगळे जात आहेत. तटबंदी तोडावं लागेल, ती उद्ध्वस्त करावं लागेल. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने देवाच्या वचनाच्या द्वारे सुवार्तेच्या द्वारे शैतानाने त्यांची मन आंधळी केलेली आहेत. वचनाचा प्रकाश जोपर्यंत त्यांच्या अंतःकरणात जात नाही, त्यांना पाप दिसत नाही, तोपर्यंत ते कधीही पश्चाताप करू शकत नाही. नाही तर त्यांचा त्या ठिकाणी नाशच त्या ठिकाणी होणार. आम्हाला दुसरे करीन 4:4 मध्ये आम्हाला पाहा मिळतं ह्या युगाच्या दैवताने त्यांची मने आंधळी केलेली आहेत. मग हा वचनाचा प्रकाश त्यांना कोण देईल, हे काम त्या ठिकाणी कोण करल, आणि ही जबाबदारी त्याने मंडळीमध्ये दिलेली आहे. आणि म्हणून तो त्या ठिकाणी डोंगरावरील प्रवचनामध्ये तो त्या ठिकाणी म्हणतो की तुम्ही जगाचे प्रकाश आहात. हा प्रकाश त्यांच्याकडे गेला पाहिजे तरच त्यांचं तारण होईल, नाही तर अंधारात भटकून भटकून त्यांचा नाश त्या ठिकाणी ठरलेला आहे. या गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजे. मत्तई 5वा अध्याय आणि 14 ते 16 मध्ये, मत्तई 5वा अध्याय 14 ते 16 मध्ये, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर बसले शहर लपू शकत नाही, दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवटनेवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देईल. डोंगरावर वसलेलं शहर कुठल्या बाजूने जरी पाहिलं तर ते झाकत नाही, तसं आमचं जीवन पाहिजे. कुठने जरी कुणी कसं जरी पाहिलं तर आम्ही त्या ठिकाणी चांगलंच आम्ही दिसलं पाहिजे. त्याच्यानंतर दिवा आम्ही दिवटनीवर ठेवला पाहिजे, जो प्रकाश देतो झाकून न ठेवता आम्ही जगाला दाखवलं पाहिजे. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या सोबतील पित्याचे त्याने गौरव केलं पाहिजे. फिलिप्पी करासपत्र त्या ठिकाणी पाऊल त्या ठिकाणी सांगत आहे, जर तुम्ही देवाची वचने जर त्यांच्याकडे घेऊन गेला तर तुम्ही कशा प्रकारे त्यांना दिसाल. फिलिप्पी करासपत्र याचा 2रा अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी पाऊलाने सांगितलेली आहे. फिलिप्पी 2:14-15 मध्ये, जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा, यासाठी की ह्या कुटीर व विपरीत पीडित तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखविता, ज्योतीसारखे तुम्ही जगात दिसता. मग आम्हाला जर दिसायचं असेल तर आम्ही जाऊन त्यांना सांगितलं पाहिजे. स्वर्गातून आमच्याकडे देवाचं लक्ष त्या ठिकाणी देवाने लावलेलं आहे, जबाबदारी त्याने आम्हाला दिली. आमचं काम आहे त्यांना हा प्रकाश द्यायचं. तर शेवटी अंधकाराच्या राज्यामध्ये त्यांची परिस्थिती अतिशय वाईट झालेली आम्हाला पुढं पाहायला मिळतं. आणि मग देवाच्या राज्यातील जे लोक आहेत ते साधे लोक नाहीत. देवाच्या राज्यातील जे लोक आहेत ते भयानक कृत्य करतील म्हणून सांगितले. दानिएलचं पुस्तक आणि जर 11 अध्याय जर आपण जर पाहिला, दानिएलचं पुस्तक याचा 11वा अध्याय दानिएल संदेश त्याने या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. जे देवाला ओळखतात ते भयानक कृत्य करतील. दानिएल 11:32 मध्ये,
दानिएल 11:32 मध्ये जे करारा संबंधाने दुष्ट वर्तन करीतात त्यास तो फूस लावून भ्रष्ट करील, पण जे लोक आपल्या देवास ओळखितात ते बलवान होऊन थोर कृत्य करतील म्हणून सांगितले. जे देवाला ओळखतात ते भयानक कृत्य करतील. मंडळामधून हे कृत्य झालं पाहिजे. संजीवन या ठिकाणी यायला पाहिजे. देवाच्या वचनाची पेरणी झालं पाहिजे. कारण आम्ही शेवटच्या आता स्टेपला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. देवाच्या राज्यासाठी त्याने आमची नेमणूक या ठिकाणी केलेली आहे. आणि मंडळीतून देवाचं कार्य कसं दिसलं पाहिजे, राज्य कसं दिसलं पाहिजे. पहिले करीन 4:20 मध्ये, पहिले करीन 4:20 मध्ये पहिले करीन 4:20 मध्ये देवाचे राज्य बोलण्यात नाही तर सामर्थ्यामध्ये आहे. हे सामर्थ्य मंडळीतून हे प्रगट झालं पाहिजे. पहिले करीन 4:20 मध्ये आणि रोम 14:17 मध्ये पुन्हा लिहिलेलं आहे. रोम 14:17 मध्ये खाणे व पिणे याच्यामध्ये देवाचं राज्य नाही. किती वाजले मला टाइम सांगा बरं का प्लीज. किती वाजले? एक 10 मिनिटं प्लीज. 10 मिनिटात संपून टाकतो, मग पुढे घेऊ आपण पुढच्या रविवार शनिवार. आणि आता प्रभू येशूने अतिशय महत्वाची गोष्ट आम्हाला सांगितलेली आहे. जगात जरी सैतानाचं राज्य आहे, सैतानाच्या राज्यातील लोक खूप मोठा समुदाय आहे आणि देवाच्या राज्याचा समुदाय अतिशय थोडा आहे. पण तो पुनरुत्थान झाल्यावर त्याने सांगितलं, मला आता स्वर्गात आणि पृथ्वीत सगळा अधिकार मला दिलेला आहे. याचा अर्थ काय की जगात कुठेही आम्ही सैतानाच्या राज्यात जाऊन त्याचं काम ढासून पाडू शकतो. बरोबर आहे का? महत्वाची गोष्ट नव्हतं. पुढे नव्हतं मी तुमच्या बरोबर आहे हे समजलं पाहिजे आम्हाला. कुठेही आम्ही जाऊ शकतो. आम्ही देवाच्या सामर्थ्याने भरलेले आहोत. तो म्हणतो मी तुमच्या बरोबर आहे. आणि मत्तय मला वाटतं 18 ते 20 वचनामध्ये, मत्तय 28 18 ते 20 वचनामध्ये इतका मोठा अधिकार त्याने त्यांना दिलेला आहे. प्रेषित लोकांना हे समजलं म्हणून जगाच्या शेवटापर्यंत गेले. पाऊल म्हणतो मी येरुशलेम पासून इल्लुरिकामा पर्यंत सर्व ठिकाणी आता मी सुवार्ता सांगितली. मला ठिकाण सुद्धा राहिलेलं नाही. आणि पाऊल कुठे गेला? जिथं सैतानाचं राज्य आहे तिथंच तो त्या ठिकाणी गेला. करीन झालं, इपी झालं, थेसलोनिका झालं, अशा ठिकाणी जाऊन त्यांनी मोठमोठे काम केले. आणि ही महत्वाची गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की देवाचं राज्य वाढवायसाठी त्याने अधिकार दिलेला आहे. आणि मग मत्तय 10:16 मध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट सांगितली, जसं लांडग्यात मेंढ्यांना पाठवत तसं मी तुम्हाला त्या ठिकाणी पाठवत आहे. मत्तय 10:16 मध्ये. पुढची जी गोष्ट आहे, जरी मंडळी वाढत आहे तरी देवाच्या राज्यावर सैतानाच्या राज्याचं आक्रमण होत आहे असं तो म्हणतो. ते बळकं होते. ही एक महत्वाची गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते की देवाच्या राज्यावर आक्रमण होत आहे. तो आक्रमण कारण ते बळकावित आहे. एकीकडे वाढत आहे तर इकडे आक्रमण त्या ठिकाणी होत आहे. ही पण गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. लूक 16:16 मध्ये, लूक 16:16 मध्ये प्रभू येशू त्या ठिकाणी म्हणाला. लूक 16:16 मध्ये लूक 16:16 मध्ये योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेश ते होते, तेव्हापासून देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे आणि प्रत्येक मनुष्य त्यावर आक्रमण करतो. आणि म्हणून आज काही मंडळ्या दूरदेशामध्ये असलेल्या पाहायला मिळतात. त्यांच्यावर आक्रमण झालेलं आहे. ते आध्यात्मिक जीवनात मरण पावलेले आहेत. सैतानाच्या अधीन आज मंडळी जीवन जगत आहेत.
अशी एक गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि ती आजही आहे की मंडळींची दुर्दशा या ठिकाणी झालेली आहे. आध्यात्मिक युद्धामध्ये त्यांचा पराभव झालेला आम्हाला पाहायला मिळतो. आणि देवाच्या राज्यावर आक्रमण करणं हे भयानक आहे. कारण देवाच्या राज्यामध्ये जे नीतिमान लोक आहेत ते साधे लोक नाहीत. ते पावलाचं जीवन आम्हाला पाहायला मिळतं. आणि पावलाला प्रभू शिव म्हणला, पराणीवर लात मारत तुला कठीण. तर ही आमच्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. जर आम्ही देवाच्या कृपेमध्ये राहिलो, देवाच्या सान्निध्यामध्ये राहिलो, जर कोणी हात उचलील तर तो बैलाच्या पराणीवर हात उचलण्यासारखं येते. आणि म्हणून जर नीतिमान लोकांचा छळ जर केला तर तो येशू त्या ठिकाणी तो माझा छळ त्या ठिकाणी होईल. आणि मग त्यांची परिस्थिती कशी होईल ते आम्हाला पुढं पाहायला मिळतं की ते मनुष्याचं नाही तर ते प्रभू शिव ते माझा ते छळ करत आहे. हे आक्रमण त्याच्यावर आहे. बरेच संदर्भ त्याला आहेत. लूक 20:17 आणि 18 मध्ये लूक 20:17 आणि 18 मध्ये त्याने त्याच्याकडे रोखून पाहिले व म्हटले, जो दगड बांधणाऱ्याने नापसंत केला तोच कोनशिला झालेला आहे. असा शास्त्रलेख आहे. याचा अर्थ काय? जो कोणी त्या दगडावर पडेल त्याचे तुकडे तुकडे होतील, परंतु ज्या कोणावर तो पडेल त्याचा काय होईल? भोगा भोगा होऊन जाईल. आणि म्हणून या गोष्टी कठीण आहेत. देवाच्या राज्यावर जर आक्रमण केलं, ईश्वर आक्रमण केल्यासारखं आहे. धोंड्यावर पडला काय, धोंडा त्याच्यावर पडला काय, शेवटी नाश झाला. म्हणून आम्हाला दैवी सामर्थ्य आहे, दैवी कृपा त्याने दिलेली आहे. या ठिकाणी आपण थांबू. पुढचा भाग आपण पुढच्या शनिवारी घेणार आहोत. पुढचा जो विषय आहे तो म्हणजे आत्मिक युद्ध. दोन राज्यामधलं आत्मिक युद्ध आपण पुढच्या राज्यामध्ये घेणार आहोत. आपल्यामध्ये पास्टर विजय कर्डक आहेत, त्यांना मी विनंती करतो त्यांनी सर्वांसाठी प्रार्थना करावी. आणि मनीष पास्टर यांचे वडील आज 20वा पावलेले आहेत. ते परळी वैजनाथ त्या ठिकाणी गेलेले आहेत. इथं जर असते तर आपण बायबल स्टडी बंद ठेवला असता, आपण जाऊन त्यांना सहकार्य केलं असतं. परंतु आता काही पर्याय नव्हता म्हणून आपण बायबल स्टडी आज घेण्यात आलेला आहे. त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करावी अशी पास्टर विजय कर्डक यांना मी सर्वांच्या वतीने विनंती करतो.